कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामींकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर येत्या 20 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि प्रकट दिन म्हटलं की या निमित्ताने आपण काही ना काही सेवा करत असतो. कोणी 21 दिवसाची सेवा करतं तर कोणी 11 दिवसाची सेवा करतं. कारण की सेवेला खूप महत्त्व आहे आणि या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचा लाभ आपल्याला मिळत असतो व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते. आता मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांना याचा अनुभव देखील आलेला आहे आणि तुम्हाला देखील अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही देखील सेवा आवर्जून करा. आता सेवा नक्की का करायची तर वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट असला पाहिजे. आता प्रत्येकाला सेवा करण्याची इच्छा असते पण घरामध्ये लहान बाळ असतं त्यामुळे जमत नाही किंवा बाहेर कामासाठी जावं लागतं किंवा इतरही काही कामे असतात, अडचणी अडथळे असतात, त्यामुळे आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही. मग अशी कोणती 5 मिनिटाची सेवा करावी की ज्यामुळे आपल्याला सेवा देखील करता येईल व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होईल. तर याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. आता सर्वात पहिली म्हणजे महत्त्वाची आणि सर्वात सोपी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप. नामस्मरण करायचं आहे. तुम्ही रोज 11 माळी जप करू शकता किंवा अगदी 1 माळ जप केला तरी पण चालेल. अगदी ही 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची सेवा देखील करू शकता. पण कधी कधी असं होतं ना की आपल्याला मनापासून सेवा तर करायची असते पण आपल्याकडे वेळ नसतो. अशा वेळेस ज्या पण महिला असतील, अगदी तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करत असाल तर स्वयंपाक करत असताना जरी आपण नामजप केला, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण आपण जे काही जेवण बनवत असतो तर त्याचा प्रसाद होतो. अगदी आपण घरामध्ये खरकटी भांडी काढत असतो तेव्हा देखील जरी आपण नामजप केला तरी पण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता ही निघून जात असते. श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो. धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते. चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. आता काहींना वाटेल की कुठेही नामजप केला तर त्याचा आपल्याला फायदा होईल का, तर श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही. बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मूळ यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल, पण जेव्हा मूळ बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावरती आणून सोडेल. म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण करावे. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे.
कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. मग अगदी एखाद्या व्यक्तीला स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ पाहिजे असेल किंवा गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर गुरुचरित्रचा ग्रंथ देखील तुम्ही घेऊन देऊ शकता. आता जुने सेवेकरी असतात तर त्यांच्याकडे ऑलरेडी हे ग्रंथ असतात, पण जे पण नवीन सेवेकरी असतील तर त्यांना तुम्ही हे ग्रंथ देऊ शकता आणि अगदी त्या व्यक्तीने जरी तो ग्रंथ वाचला तरी पण आपल्याला त्याचे पुण्यफळ हे मिळते. त्यामुळे तुम्ही अगदी ग्रंथ देखील भेटवस्तू म्हणून देऊ शकता. आता यानंतर आपण स्वामी चरित्र सारामृतची देखील सेवा करू शकतो. आता 21 दिवस म्हणजेच 28 फेब्रुवारीपासून अगदी 21 दिवस तुम्ही स्वामी चरित्र सारामृत देखील पठण करू शकता. आपण 21 पारायण करायचे आहे. 21 पारायण करणे जर शक्य नसेल तर अगदी तुम्ही 11 पारायण केले तरी पण चालेल आणि ज्यांना 11 पारायणही करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने रोज 3 अध्याय पठण करायचे आहे. आता पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय अशा प्रकारे रोज 3-3 अध्याय पठण करायचे आहे. हे अध्याय म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळासाठी असतात. तुम्ही हे अध्याय देखील पठण करू शकता. यामुळे देखील आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचं पठण देखील होईल आणि 21 पारायण जर करणे शक्य असेल तर आवर्जून 21 पारायण करण्याचा प्रयत्न करा. अगदी तुम्हाला पारायण करणे शक्यच होत नसेल, वाचणे शक्यच होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या. श्रवण केलं तरी पण चालेल. फक्त सेवा घडणे अत्यंत गरजेचं आहे. आता अगदी तुम्ही श्रवण जरी करत असाल तर देवघरामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि या सर्व सेवा करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही तारक मंत्राची देखील सेवा करू शकता. आपल्याला रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणजे आपल्याला तो सर्व संकटातून बाहेर काढत असतो. अगदी घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा तुमची मुलं अभ्यास करत नसतील किंवा त्यांना वाईट व्यसन लागलेले असेल किंवा वाईट संगत लागलेली असेल किंवा अगदी मुलांचा विवाह जुळून येत नसेल, घरामध्ये पैसा घर होत नसेल तर तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता. पण हा तारक मंत्र आपल्याला रोज 11 वेळा म्हणायचा आहे. आता तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आणि आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यावरती आपण आपला डावा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र आपण 11 वेळा म्हणायचा आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे तर हे पाणी तुम्ही ज्या पण व्यक्तीसाठी इच्छा मागत असाल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे. असे कंटिन्यू तुम्ही 21 दिवस किंवा 11 दिवस हे पाणी त्या व्यक्तीला ग्रहण करायला द्या. नक्कीच ती व्यक्ती आजारातून बरी होईल. तसेच हे पाणी अगदी तुम्ही घरातील सर्व व्यक्ती देखील घेऊ शकता, कारण की यामध्ये स्वामींचा आशीर्वाद आहे. तसेच हे पाणी थोडंसं घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्यानंतर आता या काळामध्ये गुरुचरित्र पारायण देखील करू शकतो. पण गुरुचरित्र पारायणाचे खूप नियम असतात आणि आपल्याला एवढे करणे शक्य होत नाही. अशा वेळेस आपण गुरुचरित्रमधील 9वा अध्याय पठण करायचा आहे किंवा तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठण केलं तरी पण चालेल. या ग्रंथाचे पारायण केल्याने किंवा एक श्लोकी गुरुचरित्र म्हटल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतो. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. आता आपण गुरुचरित्रमध्ये 9वा अध्याय देखील पठण करू शकता किंवा अगदी तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठण केलं तरी पण चालेल. ज्यांना 52 अध्यायी मोठे गुरुचरित्र वाचन, त्याचे पारायण इत्यादी करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्या श्रद्धेने म्हणावा.
दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठ पीठापुरी, त्यामागे दुसरा श्री नरसिंह सरस्वती, करंजग्रामांतरे तीर्थे हिंडत पातला, बेलुवाडीचे संगमा, तेथून मठ गंगापुरी, वसे वारी दिनांची श्रमा. आपण जरी हा श्लोक म्हटला तरी पण चालेल. आपण रोज 108 वेळा हा एक श्लोकी गुरुचरित्र आवर्जून म्हणायचा आहे किंवा तुम्ही अगदी श्रवण देखील करू शकता. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही आवर्जून करायची आहे. आता मध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस आपण सोडून द्यायचे आहे आणि परत पुढे ती सेवा कंटिन्यू करायची आहे. किंवा अगदी मध्ये कुठे गावाला जाण्याची वेळ आली तरी पण आपण तेवढे दिवस आपण सोडून द्यावे आणि मध्ये पुढे कंटिन्यू करायचं आहे. आता यासाठी कोणत्या नियमांचे पालन करणे गरजेचं आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आणि आपण जे काही घरामध्ये जेवण बनवणार आहोत सात्विक अन्न असेल तर ते स्वामी महाराजांना जरूर रोज नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे. मग अगदी भाजी भाकर असलं तरी पण चालेल, फक्त जेवण हे सात्विक असावं. तसेच या काळामध्ये शक्यतो तरी आपण परांना टाळायचं आहे. आणि जर एखाद दिवशी शक्यच नाही झालं तरीही काही हरकत नाही, पण शक्यतो तरी परांना टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.